Now, these are the basic two parts which are essential. And one thing you can remember, if you see the center block, you can have the two positions. म्हणजे फोर्कची एक व्हर्टिकलला बसेल, एक हॉरिझॉन्टलला बसेल. त्याच्यामधून पिन टाकायची, त्याच्यावर कॉलर बसवायची. म्हणजे अशा पद्धतीनं याची फिटिंग होणार आहे. नाउ इफ दिस फिटिंग म्हणजे हा पार्ट कसा फिट होणार आहे हे जर आपल्याला कळालं तर ड्रॉइंग द असेंब्ली इज व्हेरी इझी. आता पुढच्या स्लाइडवर बघा. यू विल गेट क्लिअर कट आयडिया दॅट हाऊ दीज पार्ट्स आर असेंबल्ड. आपल्याला काय सांगितलं होतं त्यांनी, फोर्क 2 वापरायचे आहेत, पिन 2 वापरायचे आहेत. ओके. आणि सेंटर ब्लॉक मात्र एक आहे. सो सी दिस व्ह्यू नाउ. द आयडिया विल बी क्लिअर. दिस इज द सेंटर ब्लॉक. सेंटर ब्लॉकच्या वरती हा पार्ट इथे बसेल. देन अगेन दिस इज अगेन फोर्क एंड दुसरा दोनदा वापरायचा आहे, तो इथं बसेल. त्याच्यामधून ही पिन जाईल, या होल मधून ही पिन असेंबल होईल. शाफ्ट की इथं बसतील, इकडचा शाफ्ट आणि ही की इथं बसेल. सो कॉलर इट विल बी ऑन दिस टॉप. सो यू विल गेट व्हेरी क्लिअर आयडिया अबाउट दिस असेंब्ली. ओके. कारण पार्ट जर तुम्हाला आता कळालं, प्रत्यक्षात बघा हे सगळं आपल्या ह्याच्यात आलं पाहिजे, अंडरस्टँडिंग मध्ये. म्हणजे हे काही परीक्षेमध्ये दिलेलं नाही आहे. दिस इज आवर इमॅजिनेशन व्हाईल रीडिंग द ड्रॉइंग. म्हणजे पहिली जी स्लाइड आहे ही ड्रॉइंग बघितली, याच्यामध्ये काय दिलंय की हे फोर्क 2 आहेत, हा सेंटर ब्लॉक 1 आहे, या पिन 2 आहे, कॉलर 2 आहेत आणि त्यामध्ये टेपर पिन टाकायचे. मग हे पार्ट कसे फिट होणार, अगोदर आपण इमॅजिन काय केलं की हे बेसिक जे 2 महत्वाचे पार्ट आहेत ते कसे आहेत आणि कसे फिट होणार आहे. So basically these parts are like this and they are fitted. हे अशा पद्धतीने फिट होणार आहे. ओके. सो दिस इज आवर इमॅजिनेशन. तर हे तर आपल्याला इमॅजिन करावं लागेल की हा पार्ट कसा आहे काय ड्रॉइंग बघून. आणि हे जर आपल्याला कळालं की हे अशा पद्धतीने पार्ट फिट होणार आहे की दिस इज द सेंटर ब्लॉक, हा एक पार्ट आहे जो वर्टिकल सिलेंडरला फिट होणार आहे. हा जो फोर्क आहे दुसरा तो हॉरिझॉन्टल सिलेंडरला फिट होणार आहे. वर्टिकल पिन वर्टिकल स्लॉट मध्ये जाईल, हॉरिझॉन्टल पिन हॉरिझॉन्टल होल मध्ये जाईल. इकडच्या एंडला एक शाफ्ट जाईल, इकडच्या एंडला एक शाफ्ट आणि त्याच्यामध्ये शाफ्ट आणि की. तर ह्या पद्धतीचे हे पार्ट्स आहेत बघा. सो वेन दीज आयडियाज आर व्हेरी क्लिअर. कधी क्लिअर झाली पाहिजे ही स्लाइड बघितल्यानंतर. So by looking this drawing, we must understand that these are the sparks. आता तुम्हाला हे पार्ट मी दाखवलेत, बरोबर आहे. आता हे पार्ट मी तुम्हाला दाखवलेले आहेत. नाउ आफ्टर नोईंग दिस की हे युनिव्हर्सल कपलिंगचे पार्ट आहेत, हे तुम्हाला मी दाखवलेले आहेत. ओके. नाउ आफ्टर नोईंग दिस, कॅन यू इमॅजिन दिस नाउ की ही ड्रॉइंग बघितल्यानंतर आता हा पार्ट कसा आहे कळतोय ना तुम्हाला? बोला एनीबडी. कॅन यू अंडरस्टँड? हे दाखवले ना तुम्हाला पार्ट मी आता. तर आता हा फोर्क कसा आहे कळालं ना? हो सर. हा सेंटर ब्लॉक कसा आहे आलं लक्षात? हा पार्ट याच्यामध्ये कसा बसतो हे कळालं. हे पिन कुठे फिट होणार आहे ही पण तुम्हाला आयडिया आली. सो दिस इज द की पॉइंट इन दिस असेंब्ली ड्रॉइंग. की हे आपल्याला जर कळालं ड्रॉइंग बघितल्यानंतर, जे ड्रॉइंग बघितल्यानंतरच आपल्याला हे सगळं लक्षात आलं पाहिजे. सो ऑल दीज आर द पार्ट्स ऑफ युनिव्हर्सल कपलिंग अँड दे कॅन बी असेंबल्ड. हे कसं जोडायचं हे आपण आता सहज सांगू शकतो ऍज अ इंजिनियर. हा पार्ट पिन इथं ठेव, त्याच्यामध्ये दुसरी सेंटर ब्लॉक ठेव, इकडून एक फोर्क अजून एक दुसरा घ्या, दुसरीकडे जोडून घ्या, त्याच्यामध्ये पिन टाका, कॉलर टाका and assemble that parts. So drawing this
it is becomes very easy when we understand that. अर्थात हे काय अचानक येत नाही. आता मी तुम्हाला सांगितलंय what are the different parts of branch coupling, सॉरी युनिव्हर्सल कपलिंग ते कसे असतात हे तुम्हाला माहित आहे. and from them then you can imagine very easily. तर हे पार्ट सगळे असे बसतात बघा युनिव्हर्सल कपलिंगचे. all these parts they can be assembled like this. very simple. एक सेंटर ब्लॉक आहे, त्याला व्हर्टिकल फोर्क एंड लावला, त्याच्यामध्ये पिन टाकली, कॉलर अँड पिन. हिअर ऑल्सो हॉरिझॉन्टल फोर्क, ओके, हॉरिझॉन्टल फोर्क अँड देन दिस, त्याच्यामध्ये परत पिन टाकली अँड वी आर गेटिंग दिस. तर याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू तुम्हाला काढायचा आहे. दॅट इज द असेंब्ली ड्रॉइंग. व्हॉट इज मीन बाय असेंब्ली ड्रॉइंग? तर असेंब्ली ड्रॉइंग इज दिस. हे सगळं जर आपल्याला इमॅजिन झालं, आता तुम्ही बघा, फ्रंट व्ह्यू मध्ये हा जर फोर्क असा दिसत असेल तर टॉप व्ह्यू मध्ये हा असा दिसतो. टॉप व्ह्यू मध्ये बघा हा फोर्कला यू शेप दिसतो, इकडे मात्र हा दिसतो. म्हणजे फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू दोन्ही सेम आहेत. या बाजूने बघा एक यू शेप आणि हा शेप. टॉप व्ह्यू मध्ये बघा ह्याचा यू शेप आणि हा फ्लॅट. सो ऑल दीज आर द assemblies, and from that now you can draw this. From that you can draw the assembly and detail. Front view आणि top view काढायचा शक्य. ओके, इथे साइड व्ह्यू काढलेला आहे, but better to draw the front view and top view of that. Okay, so now I will show you all these parts. आता हे परीक्षेमधलं आपलं उत्तर आहे. ओके, फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू. म्हणजे असेंब्ली ड्रॉइंग हे तुम्हाला दिलेलं आहे. दिस इज द क्वेश्चन. हे सगळं आता आपल्या डोक्यातले विचार आहेत, कसे बसणार, काय बसणार, अँड दिस इज द आन्सर. अँड दिस इज द आन्सर. म्हणजे फ्रंट व्ह्यू बघा, हा व्ह्यू, हा इथं, हा दुसऱ्या फोर्क एंडचा, पिन बसलेली आहे सेंटर ब्लॉक, त्याच्यामधून ही पिन, दुसरी पिन, section lines they are drawn. So this will be the assembly drawing. So very simple when we understand this. Now from this the drawing the assemblies and detail is easy. ह्याचा पहिलाच वेळेस तुम्ही विचार करायचा नाही की हे फार अवघड आहे, सोपं आहे. पहिल्याच तुम्ही एवढाच विचार करा की जी असेंब्ली आज सरांनी दाखवलेली आहे, जो पार्ट दाखवलेला आहे, त्याचे मला डिटेल आणि असेंब्ली समजले का, एवढाच विचार करा. कोणता परीक्षेत येईल, कुठला येईल, ह्याचा विचार आज करायचा नाही. आज फक्त युनिव्हर्सल कपलिंग चे काय काय पार्ट असतात हे मला समजले का. ओके, आणि ते कसे फिट बसतात, फिट बसल्यानंतर वेन्स दे आर असेंबल्ड, ड्रॉइंग फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू. याचा बघा, हा फ्रंट व्ह्यू आहे आणि हा टॉप व्ह्यू आहे. ड्रॉइंग द फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू इज आवर that is the challenge. The answer is our answer. Okay, so for that now we will go, I will stop this presentation and I will go through the 3D models of this. Now while going through the 3D models of this, okay, so I will open this, and this is the first part. This is the first part. Can you see this? No? Just a minute. Now I will share this. So this is the part. पहिला जो fork part आहे, fork म्हणतो, we call it as fork. So this is the part. याला keyway आहे. The keyway is inside. So this is that part. So this part is the fork. And in the question, this is given to you.
this part is given the front view. हा front view दिलेला आहे. This front view is given to you. Front view of this, and what is the front view? हा front view येतो आता. So this will be the front view. In the drawing, it is given like this. Again, the top view. This will be the top view. If you see this, a top view असा दिसतो. So these are given. Fork जो part दिलेला आहे दोन quantity मध्ये तो असा आहे. So it is given in this manner. So this is that part. So this is that part. So in that, आता हे ड्रॉइंग ज्यावेळेस फोर्कचं दिलेलं आहे त्यावेळेस हे आपल्याला इमॅजिन झालं पाहिजे. So this becomes very simple now. Now once this part it is known to us, once this part is known to us, this is the second part. एक वर्टिकल सिलेंडर आहे, एक हॉरिझॉन्टल सिलेंडर आहे. इंटरसेक्शन बघितलंय आपण, त्याचं हे अप्लिकेशन आहे बघा. सेंटर ब्लॉक, दिस इज देअर, दिस इज द सेंटर ब्लॉक. हाऊ इट फिट्स, हे असं फिटिंग आहे. म्हणजे नाउ इफ यू सी द फ्रंट व्ह्यू ऑफ दिस, बघा बरं आता फ्रंट व्ह्यू कसा दिसतो. ओके, अँड द टॉप व्ह्यू असं बघ, असं बघा किंवा असं बघा. Like this. This is the front view and the top view. So anyway, this is the part which is getting fitted in the fork. तर या ठिकाणी एक fork बसणार आहे, and here one more fork it will be there. So after that the different parts are there. हेच दोन मेन पार्ट आहेत ज्याच्यावरती आपण असेंब्ली काढणार. So these are the parts which are showing you the assemblies. Now from that, I will show you the assembly. I will show you the assembly. Just a minute. Just a minute. Just a minute. I will open the part. Yes. So this will be the assembly. हे part कसे बसलेत बघा. Now you can see how these parts are getting fitted. मुद्दाम कलर वगैरे वेगळे काढलेले आहेत. तर हा आपला पार्ट आहे टोटल असेंब्ली. कीवे, इथे कीवे साठी टाकलेली आहे बघा जागा. हिअर द कीवे इज देअर. नाउ यू कॅन हॅव द कंप्लीट आयडिया अबाउट द असेंब्ली. So this is that part. Now if you see this, this is the front view. हा फ्रंट व्ह्यू आहे असेंब्लीचा. हीच ड्रॉइंग काढायची आहे आपल्याला. ओके, पण अशी शेडेड न काढता ही अशी लाईनच्या स्वरूपात काढायची आहे.
if you see the top view of this, a top view, सेम जवळपास सेम आहे. तुम्ही बघा इकडे यू शेप दिसतोय, इकडे हा व्ह्यू दिसतोय टॉप व्ह्यू मध्ये, आणि फ्रंट व्ह्यू मध्ये इकडे यू शेप दिसतोय, इकडे हा भाग दिसतोय. बिकॉज देर इज ओनली 90 डिग्री डिफरन्स. सेंटर ब्लॉक मध्ये बघितलंय, एक सिलेंडर हॉरिझॉन्टल आहे आणि एक व्हर्टिकल आहे, आणि त्याच्यावर हे दोन पार्ट आपण फिट केलेले आहेत. हा डिफॉल्ट व्ह्यू त्याचा असा दिसतो. ही हॉरिझॉन्टल पिन दिसतीये बघा. You can see this horizontal pin, the vertical pin. You can see this vertical pin. So all these parts are getting fitted like this. Then after that, just you have to draw the drawing of this. तर एक ड्रॉइंग ची फाईल मी थोडीशी उघडतो. And कुठलाही पार्ट, समजा आता हा पहिला पार्ट घेतला, तर याचं आपल्याला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू एवढंच दिसणार. सिंपल, म्हणजे फोर्क पार्ट जर घेतला आपण, तर इट विल बी लाईक दिस ओनली. U shape, front view, top view. Okay. So like this, if you draw the another view of another model, say center block. Center block चा जर काढायचा म्हणलं तर तुम्ही बघा, हा center block इथं आपण काढू शकतो. This is the front view, and just adjust, I will adjust the scale, view display in hidden lines, and this is okay. हा center block आहे बघा. You can get this part, center block चा एक view आहे. So like this, you can draw the another view of this also. So this is another view, and view display, hidden line, apply, and okay. So this will be that. In the same way, you can draw any view here. So like this. So you can draw any view. तर हे तर सॉफ्टवेअर मधून करते, आपल्याला प्रत्यक्ष पेन्सिलने काढायचे. पेन्सिलने एखादा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू कसा काढणार आपण, मिनी ड्राफ्टर आणि शीट वापरून काढणार. दीज आर द ऍडव्हान्स टूल्स. फक्त याचा वापर आपण सध्या काय 3D ऑब्जेक्ट कसा आहे हे क्लिअर कट समजण्यासाठी आपण याचा वापर करत आहोत. इन द सेम वे, now if you see the व्ह्यू, एक सॅम्पल व्ह्यू बघा. आता असेंब्ली मध्ये सगळे पार्ट आपण जोडलेले आहेत, तर त्याचा व्ह्यू कसा येतो बघा. So I will add this universal coupling. Just a minute. Add model, universal coupling, open, done. Now this is the way. Okay.
Now after that, just I will open this. Open. I didn't get it. I didn't get it. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय दाखवतो की हा जो व्ह्यू आहे असेंब्ली मधला त्याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू कसा येईल हे दाखवतो. जस्ट आय विल शो यू that one. So for that, this is the file which is to be opened. I am opening that file, assembly and details. Now for this, now just you can see this is the front view. A front view आहे आणि त्याचे जर आउटलाईन बघितली आपण तर ही अशा पद्धतीची आहे. हा फ्रंट व्यू, हा टॉप व्यू, हा टॉप व्यू, हा टॉप व्यू. बऱ्याच लाईन दिसतात एकदाच त्यामुळे समजत नाही. शेडेड व्ह्यू मध्ये क्लिअर कळत. ओके. नाउ फ्रॉम दिस we will get the idea of how these different parts they are getting fitted. Now if you see this part, center block, हे बघ हा असा बसलेला आहे. हा पार्ट कसा बसतो बघा इथे. and it can move like this. हे बघा ही फ्लेक्झिबिलिटी आहे त्याच्यामध्ये. अँग्युलर प्लेसमेंट त्याची कशी आपल्याला होऊ शकते. इट इज लाईक दिस. ओके. देन दी फोर्क, हे बघा इथं हा फोर्क पार्ट बसवलाय त्या पिनवर. तो कसा फिरू शकतो? हे असा फिरू शकतो, हे असा फिरू शकतो लाईक दिस. like this it can move. हे कसाही मूव्ह होऊ शकतो. हे त्याचा पर्पज सर्व झाला पाहिजे. हे पिन आहे, सेंटर पिन दाखवलं तुम्हाला की कशी फिरती. हे अशी फिरू शकते. हे फिटिंग अशी आली पाहिजे. ओके. सो दिस इज द फिटिंग. जसे आपल्याला जे फिट टाइप ऑफ फिट वगैरे म्हणतो ना, हा जर प्रेस फिट असला तर असा फ्री मूव्ह होणार नाही. So that care it should be taken. So all this is the assembly of this. So I will enlarge this. And the front view. बघा front view कसा आहे. This is the front view. Then the top view. This is the top view. So this front view आपलं एम काय की ह्या असेंब्लीचा आपल्याला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू करता आला पाहिजे. तो काढायचा. आता तो कसा असणार आहे? व्हॉट इज युअर आन्सर? इज दिस. हा so this is the answer. Now from this we have to draw now so these are the different parts. आता बघा now again
See this now. These are the different parts and you are required to draw the assembly and details. So draw the assembly and detail, front view and top view of the parts when they are joined in their place. तर आपण बघितलं आता की हे पार्ट कसे आहेत. हा फोर्क पार्ट कसा आहे कळाला, सेंटर ब्लॉक कसा आहे कळाला, पिन कॉलर त्याच्यावरती आहेत, हे सगळे पार्ट आपल्याला कसे आहेत ते कळालेले आहेत. सो नाउ आवर वर्क इज टू ओनली ड्रॉ दी कम्प्लीट ड्रॉइंग, म्हणजे सगळे पार्ट एकत्रित जागच्या जागी बसलेले असताना ड्रॉइंग काढायचं आहे. सो दिस इज देअर, हे पार्ट बसलेले आहेत जागेवरती आणि तुम्हाला इथे साइड व्ह्यू काढलाय, तुम्ही टॉप व्ह्यू काढायचा, फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू. याचा टॉप व्ह्यू कसा येईल, हा जसा फ्रंट व्ह्यू आहे तसा, आणि याचा टॉप व्ह्यू कसा येईल, हा इकडे येईल. दिस इज ओनली द चेंज, सेम इज द डायमेन्शन्स. नाउ फ्रॉम दॅट वी कॅन कन्क्लूड दिस ड्रॉइंग. कारण हे पार्ट कसे बसतात हे जर एकदा आपल्याला कळालं तर ड्रॉइंग दी assembly, just a minute, hold on, universal coupling, just share it, default and shading. So these are the parts and you can view this part like this, edit position. So this is the part, one part. This is the another part. This is the center block, centrally placed. हा इकडचा फोर्क आहे, हा जो शाफ्ट आहे तो इथं बसतो. ही जी पिन आहे ती अशी बसते. सो दिस इज कॉल्ड एज एक्सप्लोडेड व्ह्यू, याला म्हणतात एक्सप्लोडेड व्ह्यू. ओके. Now from this, when these are the different parts, हे पार्ट असे बसतात. All these parts are getting fitted. You can have the exploded view of this. हे पार्ट असे आहे. जे आपल्याला हे पार्ट कसे बसतात हे जर एकदा आयडिया आली तर ड्रॉइंग दी फ्रंट व्ह्यू, ह्याचा फ्रंट व्ह्यू आणि ह्याचा टॉप व्ह्यू हा करायचा. सो यू कॅन ड्रॉ दॅट. सो दॅट इज युअर नाउ होमवर्क. की युनिव्हर्सल तुमच्याकडे पुस्तकही असेल नसेल तरी आता हे पॉवर पॉइंट मध्ये मी जी डायमेन्शन्स दिलेले आहेत त्याचा तुम्ही असेंब्ली आणि डिटेल्स काढू शकता. मोर इम्पॉर्टंट, इंटरनेटवर सर्च करा असेंब्ली अँड डिटेल्स ऑफ युनिव्हर्सल कपलिंग कशा दिसतात. आणि जे पुस्तक आहे परीक्षेमध्ये हे नेहमी विचारलं जातं, ड्रॉ द असेंब्ली ऑफ युनिव्हर्सल कपलिंग फ्रॉम डिटेल्स, किंवा असेंब्ली दिलेली असते आणि तुम्हाला डिटेल काढायला लावतात. त्यामुळे दोन वेगळे जरी चॅप्टर असतील तर ते वेगळे घेणार नाहीयेत आपण. याची तुम्हाला असेंब्ली दिली तर डिटेल काढता आलं पाहिजे, डिटेल दिलं तर असेंब्ली काढता आलं पाहिजे. दॅट इज द वर्क, दॅट इज वाईस वर्सा. म्हणजे दोन्ही तुम्हाला जर दिला असेल तर दोन्हीपैकी एक कोणतं जरी दिलं असेल तर दुसरा पार्ट तुम्हाला काढता आला पाहिजे, असेंब्ली अँड डिटेल. सो ड्रॉइंग सिंपल आहे, रिड्रॉ करायचं आहे. जे तुम्हाला दिलेलं आहे ड्रॉइंग ते रिड्रॉ करूनच त्याच्यावर ओव्हरलॅप करायचं आहे. सो दॅट इज द थिंग विच इज नेसेसरी. जी ड्रॉइंग आपल्याला दिलेली आहे, हे पहा ही ड्रॉइंग दिलेली आहे तर हीच ड्रॉइंग काढायची आहे. याच्यामध्ये हा पार्ट इथं बसलेला याच डायमेन्शननी दाखवायचा आहे. अँड द वर्क इट इज टू बी डन. फायनली इट इज युअर आन्सर. फायनली इट इज युअर आन्सर. काय झालं, जस्ट मिनिट. ओके. फायनली दिस इज युअर आन्सर. फ्रंट व्ह्यू, इथं साइड व्ह्यू दिलाय, तुम्ही टॉप व्ह्यू करायचा आहे. So this is your work. Draw the assembly and details. Draw the assembly and details of universal coupling. What are the different parts of universal coupling? Fork, center block, pin, collar, taper pin and shaft. Center block 1 लागतो, fork 2 लागतात, pin
2 लागतात, कॉलर 2, ओके, टेपर पिन सुद्धा 2. सो नंबर ऑफ पार्ट, कारण पार्ट लिस्ट सुद्धा लिहावं लागते. असेंब्ली ड्रॉइंग काढून झाल्यानंतर आपल्याला पार्ट लिस्ट सुद्धा लिहावी लागते. सो एनी डाऊट अबाउट दिस नाव? समजली का? युनिव्हर्सल कपलिंग अगदी एकच प्रॉब्लेम घेतलेला आहे आपण. किती सोपा पार्ट अगदी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे की हाऊ दिस पार्ट इज देअर. की हे 2 पार्ट कळाले, ह्याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू समजला की झालं, म्हणजे बाकी डिटेल काढता येतात. ओके, दिस इज द पार्ट, हाऊ इट फिट्स. तर त्याच्यावर करा आता अभ्यास थोडा, आणि त्याच्यावर असेंब्ली आणि डिटेल हे दोन्ही एक दिलं तर दुसरं काढता आलं पाहिजे त्या डायमेन्शन. ओके, दॅट इज द नेसेसरी थिंग. नाव युअर डाऊट्स, काय डाऊट्स आहेत का तुमच्या? Don't leave the class. I am taking the attendance. Doubt असल्या तर विचारा. If you are having any doubt, you can ask. समजलं का सगळ्यांना? सर टॉप व्ह्यूज आधी काढल्या सोपा जाईल का फ्रंट व्ह्यू काढल्या? फ्रंट व्ह्यू काढायचा अगोदर, कारण मॅक्झिमम डिटेल्स जे आहेत ना ते फ्रंट व्ह्यू मध्ये मिळतात. त्याच्यामुळे अगोदर फ्रंट व्ह्यू काढायचं, ते कधी चांगलं. फ्रंट व्ह्यू मध्ये मॅक्झिमम डिटेल मिळतात, आणि तुम्ही एकदा काढायला सुरू केलं की अडचणी येतात आणि त्याच्यातून तुम्हाला मार्गही निघतो. देर इज नो एनी डाऊट अबाउट दॅट. की काढायला हे नुसतं समजून पुरेसं नाही, तुम्ही काढलं पाहिजे. म्हणून तुम्ही आता काढायचं. युनिव्हर्सल कपलिंगचे डिटेल्स आणि असेंब्ली ह्या 2 शीट तुम्ही काढायच्या. ओके, अँड रेडी ठेवा तुमच्यापाशी. मी ज्यावेळेस अपलोड करा म्हणाल त्यावेळेस अपलोड करायचे. ओके, युनिव्हर्सल कपलिंगचा असेंब्ली अँड डिटेल्स हे तुम्ही तयार ठेवायचं काढून, आणि मी ज्यावेळेस म्हणलं त्यावेळेस अपलोड करायचं. आणि सर फक्त आन्सर नाही, दोन्ही आन्सर दोन्ही, फक्त आन्सर नाही, क्वेश्चन आणि आन्सर दोन्ही. कारण दिस इज द क्वेश्चन, दिस इज द आन्सर असं. हो सर. हा, एक असेंब्लीचं ड्रॉइंग काढायचं आणि एक डिटेलचं ड्रॉइंग काढायचं. म्हणजे काय, 2च क्वेश्चन. क्वेश्चन कॅन बी आस्क्ड इन एनी वे. परीक्षेमध्ये जो प्रश्न आहे ना, तो एक तर तुम्हाला असेंब्लीची ड्रॉइंग देतील आणि डिटेल ड्रॉइंग काढा म्हणतील, किंवा डिटेल्सची ड्रॉइंग देतील आणि असेंब्लीची काढा म्हणतील. तर तुम्ही युनिव्हर्सल कपलिंगचं दोन्हीही काढायचं. डिटेल ड्रॉइंगही काढायचं आणि असेंब्ली ड्रॉइंगही काढायची. पुस्तकात आहे, तुमच्याकडे कोणतंही जरी पुस्तक असेल आय स्कीमचं, तर त्याच्यात युनिव्हर्सल ड्रॉइंगचं तुम्हाला मिळेल. ओके, हा, डाऊट सांगा, विचारा. सर ते पेजवर बसायचे नाही तर दोन्ही पण काय स्केल कमी जास्त करायचं ना, दोन्ही बसणार नाहीत, बरोबर आहे ना. डिटेल साठी सेपरेट पेज डिटेल साठी सेपरेट पेज वापरायचं, ज्याच्यावर ऑल द डिटेल्स. आता फोर्क 2 आहेत म्हणून काही 2दा काढायची गरज नाही, ते एकदाच काढायचं आहे, बरोबर आहे. पिन 2 आहेत, किती असल्या तरी त्याची ड्रॉइंग एकदाच काढायचं आहे. फक्त असेंब्ली